Hello everyone, I am Assistant Professor Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalaya, Savantwadi. Last lecture we have seen the introductory part of partnership final account. Today we are going to learn important part of the partnership final account, that is the methods of maintaining capital accounts. Okay. Actually, we have already discussed there are two methods of maintaining capital accounts of a partner. First is the fixed capital method. So let's start our first method, that is the fixed capital method. Under the fixed capital method, two accounts are opened or two accounts are maintained for each partner, namely partner's capital account and partner's current account. Okay, under fixed capital method, two capital accounts are opened for each partner. First is the partner's capital account and second is the partner's current account. The partner's capital account is credited with the amount of capital contributed by partner. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला त्यानं जे काय कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल ते क्रेडिटला रेकॉर्ड केलं जातं. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे या पार्टमध्ये. ऑल द ॲडजस्टमेंट्स रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, पार्टनर्स सॅलरी और कमिशन, drawings or withdrawings and share of profit or loss are made in the partner's current account. The balance on partner's capital account remain fixed, whereas the balance on partner's current account changes because of above adjustment. Under the fixed capital method, the capital account and current account of the partners showing टू अकाउंट्स. बघा फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये काय असतं. ठीक आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये तुमच्या दिस इज द प्रोफॉर्म ऑफ बॅलन्स शीट. त्याच्या अगोदर बघूया आपण. तर या फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मध्ये काय केलं जातं बघा. तर फिक्स्ड कॅपिटल मेथडला फर्स्ट मिनिंग समजून घ्यायचं. बघा तुम्हाला कॅपिटल म्हणजे काय समजलं. कॅशमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल, असेटमध्ये केलं असेल तर त्याची जर्नल एंट्री आपण समजून घेतली. आता ही जी पहिली मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, या मेथडला फिक्स्ड असं का म्हटलेलं आहे बघा. त्याचं रिझन काय आहे या ठिकाणी स्लाइडवरती लक्ष द्या. इन फिक्स्ड कॅपिटल मेथड टू accounts of each partner is opened. First is the partner's capital account and second is the partner's current account. बघा फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये दोन कॅपिटल अकाउंट प्रत्येक पार्टनरचे ओपन केले जातात आणि त्या दोन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये काय केलं जातं बघा. हा जो पहिला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, याला आपण फिक्स्ड कॅपिटल अकाउंट सुद्धा म्हणू शकतो. याच्यामध्ये काय होतं बघा, प्रिव्हियस इयर क्लोजिंग बॅलन्स. पार्टनर्स कॅपिटल ही काय आहे, लायबिलिटी आहे. बघा आपण स्वतःला काय समजायचं, पार्टनरशिप फर्म समजायचं. पार्टनरशिप फर्मच्या अँगलनी पार्टनरचं कॅपिटल हे पार्टनरशिप फर्मला पे करायला हवं, बरोबर ना. म्हणजे ती लायबिलिटी आहे पार्टनरशिप फर्मची आणि प्रत्येक लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स हा ऑलवेज काय असतो, क्रेडिट असतो. कुठची लायबिलिटी घ्या त्याचा ओपनिंग बॅलन्स कुठे जातो, अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला काय दिसतं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इफ देअर इज ओल्ड बॅलन्स. जर प्रिव्हियस बॅलन्स असेल तिकडे क्लोजिंग बॅलन्स असतो, तो करंट इयरला घेताना काय करायचं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इफ देअर इज ओल्ड ओपनिंग बॅलन्स. अँड इफ ॲडिशनल in that particular financial year, if additional amount of capital is contributed, त्याची जर्नल एंट्री काय होणार, कॅश बँक अकाउंट डेबिट. समजा कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड इन द फॉर्म ऑफ कॅश बँक, दॅट टाइम द जर्नल एंट्री इज पास्ड, दॅट इज कॅश बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, दॅट्स वाय बाय कॅश बँक अकाउंट या ठिकाणी काय जाणार, क्रेडिटला जाणार. ठीक आहे. पार्टनर्स फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये बघा दोन कॅपिटल अकाउंट ओपन केले जातात. फर्स्ट इज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड इज द पार्टनर्स करंट अकाउंट. या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला काय केलं जातं, प्रिव्हियस इयरचा
क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी ओपनिंग येतो. लायबिलिटी म्हटल्यानंतर क्रेडिटला ओपनिंग बॅलन्स जाणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि जर त्या फायनान्शियल इयरमध्ये, त्या अकाउंटिंग इयरमध्ये जर काय कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन झालेलं असेल तर त्याची एंट्री सुद्धा क्रेडिटला होते बाय कॅश बँक अकाउंट. ठीक आहे. आणि डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स. समजा जर काय ॲडिशन ऑफ कॅपिटल झालेलं नसेल तर या ठिकाणी काय होतं, ओपनिंग कॅपिटल बॅलन्स इज इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स, मीन्स क्रेडिट इज इक्वल टू डेबिट. आणि ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स सेम असल्यामुळेच या मेथडला म्हटलं जातं फिक्स्ड कॅपिटल मेथड. बघा, कारण या मेथडमध्ये 2 कॅपिटल अकाउंट ओपन केले जातात. करंट कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट किंवा पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट. तर हे करंट अकाउंट कशासाठी ओपन केलं जातं, तर जे ॲडजस्टमेंट्स असतात पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये, जे ॲडजस्टमेंट्स असतात, ऑल द ॲडजस्टमेंट्स रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, पार्टनर सॅलरी और कमिशन, drawings or withdrawings and share of profit or loss are made in the partner's current account. ह्या ज्या वन फायनान्शियल इयरमध्ये होणाऱ्या ॲडजस्टमेंट असतात त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट पार्टनर्सच्या करंट अकाउंटला केला जातो. करंट अकाउंट क्लोज केलं जातं आणि त्याचा बॅलन्स जो असेल तो बॅलन्स शीट लायबिलिटीला काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, हा पार्टनर्सचा फिक्स्ड कॅपिटल बॅलन्स आहे तो ओपनिंग इज इक्वल टू क्लोजिंग राहतो जर ॲडिशन नसेल तर. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड शब्दातूनच आपल्याला कळतं ओपनिंग इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स असतो, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॅपिटल मेथड. बघा, पार्टनर्स करंट अकाउंट समजून घेऊया. ओपनिंग बॅलन्स म्हटला की लायबिलिटी आलं, करंट असू दे किंवा फिक्स्ड असू दे, त्या ठिकाणी कॅपिटल हा लायबिलिटीच असतो, त्याच्यामुळे त्याचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला जाणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, इथं कॅरीड डाऊन लिहिलेलं आहे पण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इफ देअर इज ओल्ड क्रेडिट बॅलन्स. आता नेक्स्ट जे इफेक्ट्स आहेत, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी और कमिशन आणि बाय P&L अप्रोप्रिएशन अकाउंट, शेअर ऑफ प्रॉफिट अँड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जर समजा आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करते बघा, जर कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो कुठे जातो, ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला जातो. जर कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स जर डेबिट असेल तर तो कुठे जातो, पार्टनर्स करंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जातो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता हा पार्टनर्स तुम्ही म्हणणार कॅपिटल लायबिलिटी आहे, त्याचा क्लोजिंग बॅलन्स लायबिलिटीचा बॅलन्स हा क्रेडिटच असतो, असंही काही नसतं. कधी कधी एवढी परिस्थिती डिफिकल्ट असते की पार्टनर्स काय झालेलं असतं, 1 लाख कॅपिटल असेल क्रेडिटला त्याच्या आणि लॉस झाला 1,50,000, कारण तो लॉस कॅपिटल अकाउंटलाच इफेक्ट करतो, त्यावेळेला कॅपिटल निगेटिव्ह बॅलन्समध्ये जातं. जर असं असेल तर ते डेबिटला जातं. ठीक आहे, आपण ज्यावेळेला ॲक्च्युअल ऑफलाईन लेक्चर घेणार तेव्हा मी हे तुम्हाला समजून सांगते, कारण ते डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स प्लस मायनस समजणं थोडं डिफिकल्ट जातं, तर ते आपण नंतर लेटर ऑन बघूया. तर सध्या बघा, क्रेडिट पार्टनर्स कॅपिटल लायबिलिटी ओपनिंग बॅलन्स क्रेडिट. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण स्वतःला काय समजायचं, पार्टनरशिप फर्म. आपण काय करतोय, पार्टनरच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट पे करतोय, बरोबर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर बघा, आपण जर पार्टनरशिप फर्मला जर पार्टनरला जर त्याच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट पे करत असेल, आपण म्हणजे कोण, पार्टनरशिप फर्म, मग आपण जर इंटरेस्ट पार्टनरच्या कॅपिटलवरती पे करतोय, इंटरेस्ट हा काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, बरोबर. आणि एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंटनुसार डेबिट असतात. आपल्या अँगलनी इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे, एक्सपेन्सेस आहे, अँड अकॉर्डिंग टू नॉमिनल अकाउंट इंटरेस्ट हा एक्सपेन्सेस असल्यामुळे तो डेबिट होणार. मग आपण एक्सपेन्सेस पे करतोय म्हणजे आपण एंट्री काय करणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू. काय जर्नल एंट्री येणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू. कोणत्या प्रकारचं कॅपिटल अकाउंट आपण मेंटेन करतोय, फिक्स्ड कॅपिटल, म्हणजे इफेक्ट कुठे जायला पाहिजे, करंट अकाउंटला, टू पार्टनर्स करंट अकाउंट. त्याच्यामुळे ते क्रेडिटला गेलं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सेम नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, सॅलरी और कमिशन. हे डिटेल आपण पुढे जाऊन बघायचंच आहे. सॅलरी और कमिशन आपण पार्टनरला काय करतोय, आपण म्हणजे पार्टनरशिप फर्म पार्टनरला काय करते, सॅलरी कमिशन पे करते. सॅलरी कमिशन नॉमिनल अकाउंट आहेत, एक्सपेन्सेस आहेत, P&Lच्या डेबिटला आयटम जातात हे, बरोबर आहे.
आपल्या पार्टनरशिप फर्मच्या अँगलने एक्सपेन्सेस आहेत म्हटल्यानंतर अकॉर्डिंग टू नॉमिनल अकाउंट सॅलरी अकाउंट डेबिट, कमिशन अकाउंट डेबिट. आणि हे सॅलरी कमिशन आपण कुणाला देतोय? पार्टनरला देतोय. पण कोणतं कॅपिटल अकाउंट मेंटेन करतोय आपण? फिक्स्ड कॅपिटल मेथड. त्याच्यामुळे इफेक्ट कुठे जाणार? करंट अकाउंटला. त्याच्यामुळे जर्नल एंट्री काय येणार बघा? सॅलरी ऑर कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. आणि जो शेअर ऑफ प्रॉफिट असतो तो काय होतो बघा? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट दिसतो, बरोबर आहे ना? तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे जाणार? क्रेडिटला. त्याच्यामुळे त्याचा एंट्री काय होणार? बाय P&L अप्रोप्रिएशन अकाउंट ब्रॅकेट प्रॉफिट ऑर शेअर ऑफ प्रॉफिट. ठीक आहे. म्हणजेच काय? पार्टनरशिप फर्मच्या अँगलनी जे एक्सपेन्सेस आहेत ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि प्रॉफिट हा काय होणार? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. ठीक आहे. डेबिट साईडला या टू कॅश बँक अकाउंट. बघा, पार्टनरनी जर फर्ममधून जर काही विथड्रॉवल केलेलं असेल, गुड्स केलेलं असेल, कॅश बँक केलेलं असेल, त्याला आपण ड्रॉइंग्स वर्डिंग वापरतो, बरोबर आहे? मग ड्रॉइंग्स म्हणजेच काय? पार्टनरशिप फर्मला देणे लागतो. ते कॅश बँक असू दे किंवा गुड्स असू दे, बरोबर आहे? कॅश बँक जर पार्टनरशिप फर्मला देणार असेल तर पार्टनरशिप फर्म देणार असेल, सध्या विथड्रॉ करतोय ना, म्हणजे पार्टनरशिप फर्म मधून कॅश बँक जाणार आहे, गुड्स जाणार आहे. दोन्ही रिअल अकाउंट आहेत. रिअल अकाउंटचं रूल काय आहे? डेबिट हॉट कॉम्स इन. जे आपल्याकडे येतं ते डेबिट द्या, आपल्याकडून जे जातं ते क्रेडिट द्या. म्हणजे पार्टनरशिप फर्म कडून कॅश बँक जाणार आहे, गुड्स जाणार आहे. पण फिक्स्ड कॅपिटल मेथड मेंटेन करत असल्यामुळे आपण एंट्री काय करणार? पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट टू गुड्स अकाउंट. ठीक आहे. त्याच्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू कॅश बँक अकाउंट आणि टू गुड्स अकाउंट. म्हणजे काय? हे फर्म मधून जाणार आहेत रिअल अकाउंट, त्याच्यामुळे हे डेबिटला येणार असेल तर बाय कॅश बँक क्रेडिटला गेलं असतं. नेक्स्ट इज द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. बघा, ड्रॉइंग्स म्हणजेच काय? पार्टनर हे अमाऊंटला देणे लागतो पार्टनरशिप फर्मला. इंटरेस्ट हा काय आहे? ड्रॉइंग्सवरचा इंटरेस्ट पार्टनरशिप फर्मचा इन्कम आहे. आणि इन्कम कुठे जातो? तुमच्या रेव्हेन्यू इन्कम आहे. रेव्हेन्यू म्हणजे 1 इयरमध्ये तो वन टाइम मिळतो किंवा मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, जसं काही टर्म ऑफ इंटरेस्ट असेल त्या पद्धतीनं, बरोबर आहे? तर इंटरेस्ट हा काय आहे? ड्रॉइंग्सवरचं इंटरेस्ट हा पार्टनरशिप फर्मचा इन्कम आहे. अँड अकॉर्डिंग टू नॉमिनल अकाउंट आपण इन्कम क्रेडिट देतो. म्हणजे जर्नल एंट्री काय होणार बघा? पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. ठीक आहे. आणि लॉस असेल तर तो डेबिटला जाणार. P&L अप्रोप्रिएशनच्या क्रेडिटला आपण काय लिहिलेलं असणार? बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट ब्रॅकेट लॉस. आणि तिकडे जर क्रेडिटला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला काय होणार? टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट ब्रॅकेट शेअर ऑफ लॉस. ठीक आहे. तर हा झाला पार्टनर्स करंट अकाउंट. परत एकदा सांगते, समजून घ्या, कन्फ्युजन करायचं नाही. कारण पार्टनर्सचे जे काय मेथड्स ऑफ मेंटेनिंग कॅपिटल अकाउंट आहे ते चांगलं समजलं तरच प्रॉब्लेम समजतात. प्रॉब्लेम समजण्यासाठी आपण थेरीचा चांगला अभ्यास नाही करायचा, तर आपल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अतिशय चांगली पाहिजे. कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपण प्रॅक्टिकलचे हवे तेवढे प्रॉब्लेम कसे पण येऊ देत सॉल्व्ह करू शकतो. परत एकदा बघा, या मेथडला फिक्स्ड कॅपिटल मेथड का म्हटलं जातं? कारण ओपनिंग कॅपिटल लायबिलिटी ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, क्लोजिंग बॅलन्स डेबिटला, बरोबर? आणि हा जे काय त्या फायनान्शियल इयरमध्ये, अकाउंटिंग इयरमध्ये जी काही ट्रान्झॅक्शन्स असतात, ही ट्रान्झॅक्शन फक्त पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्येच असतात. सोल ट्रेडरमध्ये ही ट्रान्झॅक्शन नव्हती. पुढे जाऊन आपण ते चार्ट वाईज डिटेल बघणारच आहोत. तरी पण ऑल द ॲडजस्टमेंट्स रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, पार्टनर्स सॅलरी ऑर कमिशन, ड्रॉइंग्स ऑर विड्रॉविंग्स अँड शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस आर मेड द पार्टनर्स करंट अकाउंट. बघा, जे काही ही इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे जी इथे रेकॉर्ड केलेली आहेत, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी ऑर कमिशन, बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट शेअर ऑफ प्रॉफिट, डेबिट साइड टू कॅश बँक अकाउंट that is the drawings in the form of cash bank, second drawings is in the form of goods, and interest on drawings and profit and loss appropriation account share of loss. This is the important transaction. ह्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट काय करतो आपण? पार्टनर्स करंट अकाउंटला करतो. त्याच्यामुळे पार्टनरचं जे फिक्स्ड कॅपिटल आहे त्याच्यावरती काहीही इफेक्ट होत नाही या ट्रान्झॅक्शनमुळे. त्याच्यामुळे काय म्हटलं जातं? या
कॅपिटल ओपनिंग बॅलन्स इज इक्वल टू ओपनिंग इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स राहिल्यामुळे या मेथडला काय म्हटलं जातं, फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन केले जातात. फर्स्ट इज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड इज द पार्टनर्स करंट अकाउंट.